म्हणाले आपण बघू शकतो की नागपूरमध्ये एटीएम जे आहे, ज्या पद्धतीने देशभरातले एटीएम बंद आहे, नागपूरमध्ये सुद्धा एटीएम जे आहे ते रात्रीपासूनच बंद झालेले आहे। काल रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे 8 वाजता जेव्हा निर्णय आला तर 8 ते 12 काही जे मोठे मॉल होते त्यांनी आपले मॉल जे आहे ते 12 वाजेपर्यंत सुरू ठेवले होते। अनेक लोकांनी महागडे मोबाईल्स असतील, लॅपटॉप असतील किंवा काही वस्तू असतील त्या खरेदी केल्या, पण त्याही ठिकाणी 12 वाजेपर्यंत लिमिट होती, गर्दी पण होती। आपल्यासोबत लोक आहेत नागपूरमध्ये पेट्रोल पंपावरती जमलेले आहेत। एटीएम वरती जे लोक येत आहेत त्या लोक एटीएम पूर्णपणे बंद आहे, त्यामुळे नव्या काय जुना नोटा काही विषय त्यांना अद्यापही काही लोकांना माहीत नाही आहे। त्यामुळे ज्या लोकांनी आता बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली ते लोक या ठिकाणी पोहोचलेले आहेत, पण त्यांना आता एटीएम बंद दिसले। या लोकांना विचारूया, बरं तुम्हाला ज्या पद्धतीने एटीएम बंद आहे, नोटा बदलल्या, काय तुमची प्रतिक्रिया आहे? आता नोट ज्या चालणार नाही, कागदाचे तुकडेच फक्त त्याची किंमत झाली तेवढी। सरकारने जी माहिती दिलेली आहे ते 72 घंटेपर्यंतच दिलेली आहे चालवणी, तर ती थोडा सरकारने वेळ जास्त द्यायला पाहिजे एवढा। बरोबर तुम्ही सांगा, ज्या तुम्ही या ठिकाणी पेट्रोल पंपावर आलेला आहात, नोटा ज्या आहेत त्या घेत आहेत का 500 आणि 1000च्या? 500 1000च्या नोटा घेत आहेत पेट्रोल पंपवाले, पण त्यांच्याकडे चेंज द्यायला असेल तो तरच ते घेत आहेत। त्यांच्याकडे चेंज असेल, 500चे जर 100 रुपयाचं पेट्रोल भरलं तर 400 रुपये त्यांच्याकडे असेल तरच ते घेत आहेत, नाही अदरवाईज घेत नाही। बरं तुम्ही सांगा तुमच्याकडे किती लोक आले सकाळपासून 500 आणि 1000च्या नोटा, आणि तुम्ही घेतल्यात का त्या, आणि काय तुम्हाला आदेश आले तसे? हा तर घेऊन राहिलो आहे। जर 500 1000चे पेट्रोल टाकत आहे तर घेत आहोत आम्ही। जर चिल्लरच नाही तर 50 रुपयाचे पेट्रोल टाकत तर कसे वापस देणार? चिल्लर पाहिजे ना। बरं आणखी काही लोक आपल्या त्यांना विचारूया। बरं तुम्ही सांगा, आता 500 आणि 1000च्या नोटा आपल्याकडे ज्या चालणार नाही आहेत, जमा करायच्या बँकेत, काय तुम्हाला त्रास झाला सकाळ? आम्हाला सकाळपासून म्हणजे कालपासून आम्हाला 72 घंट्यामध्ये काही माहिती मिळाली नाही, तरी आम्ही बाहेर गावावरून आलेलो। आमच्याकडे 1500ची नोट असल्यामुळे कुठेच चालून राहिली नाही। आमची हे समस्या खूप वाढलेली आहे। आम्ही बाहेरगावची खूप दुरून आलेलो आहोत, असे 7-8 लोक आहेत। त्याच्यावर आमचं काहीतरी सोल्युशन काढावं आणि सरकार लवकर डिसिजन घ्यावं। बरं आपल्यासोबत आणखी काही विद्यार्थी आहेत जे बाहेरून आले, त्यांना विचारूया। काय सांगाल तुम्ही, 500 आणि 1000च्या नोटा चालणार नाही, त्रास होतो काही? हो सर, त्रास होते। शासनाने त्याच्यासाठी काहीतरी कालावधी द्यायला पाहिजे।